मुंबईमध्ये पुनर्विकास प्रकल्पातील अनेकांची नावं मतदार यादीतून गायब। मतदार यादीमध्ये छायाचित्र नसल्याने अनेकांची नावं वगळण्यात आल्याची अधिकाऱ्यांची माहिती। मालाडमध्ये बूथ लावण्यावरून काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची। काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना धमकावल्याचा आमदार प्रसाद लाड यांचा आरोप। प्रसाद लाड यांच्या तक्रारीनंतर काँग्रेसच्या 2 कार्यकर्त्यांवर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। प्रसाद लाड खोटे आरोप करताय, इथं प्रचाराला वेळ नाही मग धमकावणार कोण? अंबादास दानवे यांचा पलटवार। शांतिगिरी महाराजांच्या 11 भक्तांवर गुन्हे दाखल। मतदानाच्या वेळी भगवे वस्त्र, टोप्या आणि बादली चिन्हाची स्लिप दिल्याप्रकरणी कारवाई। अंबड पोलीस ठाण्यामध्ये 3 म्हसरूळ आणि पंचवटीमध्ये एका विरोधात गुन्हा दाखल। जीव गेला तरी चालेल, 4 तारखेला उपोषण करणारच, कुठल्याही परिस्थितीमध्ये मागे हटणार नाही, मनोज जरांगे उपोषणावर ठाम। नागपूरमध्ये 2 वर्षांपूर्वी बांधलेल्या उड्डाणपुलाला भलं मोठं भगदाड। वर्ध्याच्या हिंगणघाटमधील धक्कादायक प्रकार। राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोषींवर कठोर कारवाईची मागणी। नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स संस्थेची हॅक झालेली वेबसाईट अखेर पूर्ववत। पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान ही वेबसाईट हॅक झाली होती। आज दुपारी 1 वाजता 12वीचा निकाल लागणार। बोर्डाच्या संकेतस्थळावर दुपारी 1 वाजता निकाल पाहता येणार। बोर्डाकडून अधिकृत घोषणा। 11वी प्रवेशासाठी 24 मे पासून नोंदणी। मुंबईतील 2385 महाविद्यालयामध्ये 3,89,675 जागा उपलब्ध।